नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण। तर खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। तर आज आपण ना मटारची भजी बनवलेली आहे। आमच्या इकडे मटारला ना बॉम्बे वाटाणे सुद्धा म्हणतात किंवा मोठे वाटाणे सुद्धा म्हणतात। तर आता ही भजी ना अगदी मस्त बनते आणि खायला तरी चविष्ट लागते आणि अगदी कुरकुरीत अशी बनते। तर यामध्ये आपण जो एक पदार्थ घातलेला आहे ना, त्यामुळे ही भजी फारच कुरकुरीत बनते। चला तर मग आता थोडाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया। तर आता इकडे मी 1 वाटी इतके तांदूळ जे आहेत भिजत ठेवले होते अर्धा तास आणि मग अर्धा तासानंतर यामधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं याला रवरवीत असं बारीक करून घ्यायचं। तर जेव्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याला बारीक करू ना, तेव्हा पाणी थोडंही घालायचं नाही, अगदी 1 चमचा किंवा 2 चमचा इतकंच घालायचं। तर आता आपलं हे जे बॅटर आहे ना, ते अगदी मेदूवड्यासारखं अगदी रवरवीत असं बॅटर असलं पाहिजे। तुम्ही इकडे बघतच आहात, अशी कन्सिस्टन्सी सुद्धा असली पाहिजे बॅटरची। तर आता मेदूवडावरून आठवलं, मी ना मेदूवड्याची रेसिपी सुद्धा अपलोड केलेली आहे। तुम्ही जर अजून चेक नाही केलात तर मी लिंक देते, नक्की बघा, आवडेल तुम्हाला। काही टिप्स सुद्धा त्यामध्ये सांगितलेल्या आहेत। तर चला वळूयात आता मटारच्या भजीकडे। तर आता मी काय केले, पीठ बारीक करून झाल्यानंतर मटार 1 वाटी घेतले, त्यामध्ये हिरवी मिरची 2 ते 3 घातले आणि 1 चमचा इतकं आलं बारीक करून घातले आणि मग तिन्ही पदार्थ आपण मिक्सरला छान असं रवरवीत करून घेऊया। तुम्ही इकडे बघतच आहात मिश्रण वाटाण्याचं कसं झालेलं आहे। तर आता ते मिश्रण जे आहे ते तांदळाचं जे आपण पीठ करून घेतलं होतं ना बॅटर, त्यामध्ये घालायचं आणि मग त्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी अशी कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर जिरा 1 चमचा किंवा अर्धा चमचा घालायचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि मस्त याला मिक्स करून घ्यायचं। तर आता हे जे बॅटर आहे भजीचं, ते आपण ना छान असं मिक्स करून घेऊया आणि जितकं याला तुम्ही अशा प्रकारे फेटाल ना पिठाला, तितके भजी जे आहेत ते अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतात। तर यामध्ये ना आपण आता 2 चमचे जे आहे ते कॉर्नफ्लावर घालूया, ज्यामुळे भजी अजून कुरकुरीत होतात। तर जे आपण तांदळाचं बॅटर करून घेतलं होतं ना, त्याने तर कुरकुरीत होतातच, पण त्यासोबत आपण कॉर्नफ्लावर सुद्धा 2 चमचे घातलात ना की भजी जे आहेत वरून कुरकुरीत आतून खुसखुशीत असे बनतात। तर आता कॉर्नफ्लावरचं पीठ घालून सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर तेल गरम करायचं कडकडीत आणि पटापटा अशी ही भजी घालायला सुरुवात करायची। तर आता इकडे तुम्ही बघत आहात, एकानंतर एक मी भजी घालतच आहे। तर मंडळी, मी ना इव्हनिंग स्नॅक्ससाठी एक प्लेलिस्ट बनवलेला आहे आणि इव्हनिंग स्नॅक्सचा प्लेलिस्ट जो आहे तुम्हाला खूप आवडेल, नक्की चेक करा आणि आवडल्यास मात्र व्हिडिओजना लाईक करा आणि काही डाऊट्स असले किंवा काही रेसिपीज आवडल्या तर नक्की कमेंट करून सांगा। तर चला आता आपण एकानंतर एक अशी भजी घालूयात। तर मंडळी, आता तुम्हा सर्वांना माहीतच आहेत की थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीचे दिवस म्हटलं की हे बॉम्बे वाटाणे म्हणजेच मटार, छोटे वाटाणे हे येतच राहतात आणि मटारचे आपण ना रेसिपीज आता खूप करूयात। तर एकानंतर एक आता मटारची रेसिपी आपण बनवणार आहोत। व्हिडिओज नक्की चेक करत राहा, नक्की आवडतील तुम्हाला। मी वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करीन आणि आशा करते की तुम्हाला व्हिडिओज आमचे आवडतील। तर आता मटार यायचा सीझन सुरू आहे म्हटलं तर आता मटार जर समजा घरी जास्त असले की तुम्ही अशा प्रकारची रेसिपी ना नक्की करून बघा, आवडेलच आवडेल तुम्हाला। लहान मुलांना तरी टॅमॅटो केचपसोबत जर ही भजी दिलात ना की खूप खुश होतील। तर आता इव्हनिंग स्नॅक्स म्हणून जर तुम्हाला काही बनवायचं असेल तर ही अगदी वेगळ्या प्रकारची भजी आहे आणि कमी साहित्यात बनते आणि घरामध्ये जे आपण साहित्य दररोज वापरतो ना, त्या साहित्यांमध्येच ही भजी झटपट अशी बनते। तर कसं आता कांदा भजी, बटाटा भजी तर आपण खातच असतो, अशा प्रकारची एकदा मटारची भजी करून बघा, आवडेल तुम्हाला। तर आता अशा प्रकारे मी बाकीच्या बॅटरचं सुद्धा भजी काढून घेत आहे आणि जेव्हा आपण भजी तळू ना तेव्हा गॅसचं फ्लेम जे आहे ते अगदी बारीक करायचं आणि जेव्हा आपण भजी संपूर्ण तेलामध्ये घातलो ना, त्यानंतर मात्र गॅसचं फ्लेम मीडियम ठेवायचं आणि भजी जी आहेत आतून छान अशी खुसखुशीत झाली पाहिजेत अशी तळायची। तर आता भजी जी आहेत साधारणतः 5 ते 6 मिनटं आपण मीडियम गॅसच्या फ्लेमवरती तळून घेतलेली आहेत। तर आता इकडे तुम्ही बघत आहात, सुंदर असा कलरसुद्धा आलेला आहे भजींना आणि सोबत टॅमॅटो सॉस किंवा टॅमॅटो केचप किंवा जर काही तुम्हाला दही वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही यासोबत खाऊ शकता किंवा चहासोबतसुद्धा खाऊ शकता। तर आता तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि रेसिपी जास्त आवडली तर तिघांना नक्की शेअर करा, त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला। तर आता आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन आहात तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि मी प्लेलिस्टसुद्धा अपलोड केलेली आहे, तर प्लेलिस्टसुद्धा नक्की चेक करा, आवडतीलच आवडतील तुम्हाला।
तर चला मग मंडळी, भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन मटारच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.